कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश, अखेर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। लोकशाहीचा विजय झाला म्हणत तरुणाई जिंकली, अशी प्रतिक्रिया आहे आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांची। कारण नीट पेपर लीक प्रकरणी तब्बल महिनाभर चाललेल्या आंदोलनाला आता यश आलंय। त्याच वेळेस गेल्या 10 दिवसात घडलेल्या घटनांमुळे मला दुःख झाल्याचं सांगत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। या राजीनामा पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। माझ्या तरुण मित्रांनो, मी 4 दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहे। माझा नेहमीच विश्वास राहिलाय की एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त राष्ट्राचा पाया आहे। मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो। भारताच्या तरुण पिढीची स्वप्न साकार करणं ही आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे। पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। मात्र 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली। भारत सरकारनं याची तात्काळ दखल घेतली, तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द केली आणि परीक्षेचं पुनर्नियोजन केलं। तसंच पुढील वर्षापासून परीक्षा सीबीटी म्हणजे संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला। या काळात 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडणं हे आमचं प्रमुख प्राधान्य होतं। हे साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन अवलंबण्यात आला। भारत सरकारनं, राज्य सरकारसह विशेषतः जिल्हा प्रशासनानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शिवाय विद्यार्थी, पालक आणि पालकांच्या सहकार्यानं 21 जून 2026 रोजी परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली। पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही दूर फिरलो नाही। परीक्षा माफियामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचं भवितव्य धोक्यात येऊ न देणं, तसंच कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ न देणं हा माझा दृढ निश्चय होता। 16 जुलै रोजी जाहीर झालेला नीट यूजीचा निकाल समाधानकारक असून गरीब पार्श्वभूमीच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनीही यश मिळवलं। पण या काळातही जबाबदार पदांवर असलेल्या लोकांनी अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मला अत्यंत दुःख झालं। मला आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्यावर नेहमीच अढळ विश्वास राहिलाय आणि मी आपल्या तरुणांच्या आकांक्षा, स्वप्न आणि ध्येयांविषयी मनापासून आदर बाळगतो। ते केवळ भारताचे भविष्य नाहीयेत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि शिल्पकारही आहेत। गेल्या 10 दिवसातील घटनांमुळे मला दुःख झालंय। हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही। भारताची युवा शक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे। मी देशातल्या तरुणांना गोंधळाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा दृढ निश्चय आहे। जंतर मंतरवर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये। देशाची एकता टिकवून ठेवली पाहिजे। भारतातील एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकता कामा नये। आपल्या मुलांनी आपला वेळ अभ्यासात घालवावा, करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं, हे लक्षात घेऊन मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांना पाठवलाय। मी माननीय पंतप्रधानांचे त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल, विश्वासाबद्दल आणि सततच्या पाठिंब्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसंच मंत्रिमंडळातील माझे सर्व आदरणीय सहकारी, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली त्या सर्वांचेही मी आभार मानतो। राष्ट्रसेवा करणं हे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य आहे। मी त्यासाठी सदैव समर्पित राहीन। भगवान श्री जगन्नाथजींच्या आशीर्वादानं मी भारत मातेच्या, ओडिशाच्या जनतेच्या आणि देशातल्या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही सर्वतोपरी स्वतःला समर्पित करत राहीन, असं म्हणत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय। पण आता पुढचा शिक्षण मंत्री कोण होणार याबाबत प्रश्न कायम आहे। तसंच धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला असला तरी लाठीचार्ज प्रकरणी कारवाई आणि बळी गेलेल्या मुलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईच्या मागण्यांवर सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ठाम आहे। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।